गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मराठी पाऊल पडती पुढे. मराठी शौर्य आणि संस्कृतीची जपणूक करणाऱ्या आपल्या सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतोय आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपली नेहमीप्रमाणे सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर जो नेहमीचा खेळ असतो तो खेळ बघायला आपण उत्सुक असतो. तो म्हणजे आपलं छोटंसं बाळ. पहा मग आमच्या श्रीजा आज सकाळ सकाळी तिची मॉर्निंग सुद्धा झाली. ती मॉर्निंगच्या वेळेमध्ये नक्की काय करते. झाली झोप. झोप झाली श्रीजू. चक्क 10 वाजून गेले. 10. हा आज कसं काय झोपला एवढा वेळ? कसं काय झोपला? असंच रोज सकाळी सगळ्यांच्या आधी उठून तयार असतो. हां चिवडूबाई. मित्रांनो, आमचा डॉन आज सकाळी चक्क 10:15 वाजता उठलाय. काय उठायचं नाही का आता? चला उरकू आपण. चला. हां फिरायला जायचं का आपल्याला? चला फिरायला जायचं. फिरायला श्रीजू. नको. मस्ती करा मस्ती. हा मन सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मन शना. अजून आम्हाला बोलता येत नाही. हा बोलायला लागल्यावर आम्ही बोलू ना. मग सगळ्यांना शुभेच्छा देऊ ना.
आज कुठे फिरायला जायचं? हो. चला उरका. आज काय आहे? 1 मे महाराष्ट्र दिन. काय सोना? आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. हा. हो. पकडायचं मोबाईलला. हो. हो. कूलरने कसं उडतंय केश. हा. काय करायचे तुला? कुठं मम्मा काय करते ते बघायला चालला? हा. काय करते मम्मा? हा. मम्मा काय करते? मम्मा आपल्याला नाश्ता बनवते माहिती? तुला पण खाऊ आणि मला पण खाऊ. हा. काय बनत आहे? उपीट. बाळा तुला खायचं उपीट? इकडे चल. चल चल. कशी मस्ती करतो तू, दाखव. कशी करतो? कसा मोबाईल पकडायला जातो तू? चल चल बेटा. अच्छी उच्ची. कम कम कम. कोण आहे ते? कोण आहे ते? बघ 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 कोण आहे? हे कोण आहे? श्रीजू. बघा आम्ही कसे पुढे चाललो. कसे चाललो आम्ही. हा. मी आता एवढी रडण्याची नाटक केली हा, तरी दया माया येते का तुला? बसलाय खेळत हा. फार फार चव घालवली पार. हा इकडे चल. इकडे मग. हो. चल ना बेटा. ऐ चल. सारखी तिची खटपट चाललेली असते. सारखी काहीतरी करायचंय. इकडे जायचंय तिकडे जायचंय किचन मध्ये जायचंय. मम्मा काय करते हा? मित्रांनो मगाशी जे कढईमध्ये शिजत होतं ते फायनली रेडी होऊन आपल्या हातामध्ये आलं आहे. तर आजचा वेळ ते नाश्त्यासाठी तो म्हणजे उपीटचा. तुम्ही बघू शकता आमच्या मॅडमची पण प्लेट आली इथे. तुला खायचं? तुला खायचं? खायचं? चल मग माझ्याबरोबर खा. चल चल
बाहेर यायचं तुला? बरं चल चल. ओ चल आपण नाश्ता करू थोडा. चला. खरं तर हा तुमचा खाऊ नाहीये, नाहीये तुमचा खाऊ. दर तुम्हाला चमचा देतो, पण नको बाबा, तुझा आपला वेगळा चमचा आहे ना, हा नाही आहे तुझा, हा माझा आहे सोना, हा माझा आहे. तुझा खाऊ पण तिकडं चाललाय, बनतोय, हा नाही आहे तुझा खाऊ. मम्माचा वड जा, जा मम्माचा वड. कुठे आहे मम्माचा खाऊ? हा माझा खाऊ आहे ना, हो खा मम्माचा आहे बघ, हो खा मम्माचा आहे. हां खायचा तुला? पाणी पिलं का? हां तिकडे जाऊ असेल. आपला कुतू कुठे आहे? दल तुझ्या कुतू. हॅलो गाईज, आम्ही आता रेडी झालोय. आमचा बच्चू पण रेडी झालाय आणि मस्त रेडी होऊन आम्ही कुठे निघालोय शाना? कुठे निघालो आपण? डीमार्टला. आम्ही फिरायला चाललो म्हणा. आता छान छान आम्ही मस्तपैकी डीमार्ट फिरून येणार. बच्चूला थोडंफार, बच्चूची मेन खरेदी करायची, आमची नाही काही करायची आहे ना मॅडम? तुझीच खरेदी करायची ना? हां तर मस्तपैकी आम्ही छान अशी थोडीफार खरेदी करणार. फार काही नाही, आमच्या बच्चूचे डायपर संपलेत, ते डायपर आम्हाला आणायचे आहेत, है ना बबडू? श्रीजू छान छान आपल्याला, आणि काही दिसलं तर श्रीजूसाठी थोडंफार काहीतरी घ्यायचं आपल्याला, है ना बेटा? घ्यायचं ना? हो हो. चला तर आम्ही निघतोय आता, भेटूया मॉलमध्ये. जमलं तर थोडं दाखवता आलं तर दाखवूया. लिहायचं आपल्याला. इकडे बघ सोना. हो जायचं आपल्याला ना आता बाळा. आपली गाडी कुठे आहे? कुठे आहे आपली गाडी? ही आहे ना. चला मित्रांनो, निघतो आम्ही आता. जमलं डीमार्टमध्ये थोडंफार शूट करता आलं तर करूयात. बाय बाय. होय हां मित्रांनो, आता डीमार्टला एवढी भयंकर गर्दी आहे. गर्दीचं जाऊ द्या, बॅग सोबत घेऊन आलो, तो एक मोठा कुठनच झाला आहे. एवढ्या गर्दीमध्ये ती बॅगला पण लाईनला लागायचं, बाळाला सांभाळून जर एवढ्या गोष्टी कराव्या लागल्या तर फारच अवघड आहे. हो व्हिडिओ नका करू, बंद करा. काय वडापाव खायचा? हा द्या ना. काय खायचं? तर गाईच जस्ट डीमार्टवरून घरी आलो, पोचलो घरी. डीमार्टला थोडासा जास्तच टाईम गेला तिथे.
प्रॉब्लेम असा आहे की तिथं खूप जास्त गर्दी होती, जे मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले असेल. आतमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट अशी घडली, आतमध्ये तुम्हाला डीमार्टच्या आतमध्ये थोडंफार काय आहे तो व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न होता माझा, पण तिथल्या गार्डने थोडंफार काय केलं, तिथले जे एम्प्लॉयमेंट आहे त्यांनी या गोष्टी रील्स वगैरे काढणं किंवा ह्या गोष्टींना थोडंसं बंद केलेलं आहे. तर त्यांनी तिथेच आपल्याला अडवलं. व्हिडिओ शूट करतानाच ते म्हटले की जर रील वगैरेसाठी जर असेल तर व्हिडिओ शूट करू नका, अलाउड नाही आहे ते. तर त्यामुळे आतला व्ह्यू तुम्हाला काही दाखवता नाही आला आणि खूप जास्त अशा प्रकारची गर्दी असल्यामुळं आम्हाला पण व्हिडिओ शूट वगैरे करणं ह्या गोष्टीमध्ये जास्त आम्हाला करता नाही आलं. पण गर्दीमध्ये सुद्धा आम्ही मोठी ट्रॉली वगैरे घेतलीसुद्धा होती. बाळाला नेहमीप्रमाणे त्या ट्रॉलीमध्ये बसवण्याचा पण प्रयत्न केला, ढकलत नेलीसुद्धा. पण झालं असं की ही खूप सारी गर्दी बघितल्यानंतर एवढं लक्षात आलं की अरे बाळाला एक वेळ आपल्या नेहमीप्रमाणे कमरेवर घेऊन गेलेलं काय वाईट नाही, ते व्यवस्थित वाटतं. त्या ट्रॉली निघणार नाही, कंटाळवानं चालणार, कितीतरी वेळ त्याच गोष्टीसाठी खेळत बसणार. मग ते सगळं टाळलं, बाळाला घेतलं, वरती गेलो मनासारखं. जे खरं तर आम्ही डीमार्टला जे गेलो होतो ते काळेवाडीचं डीमार्ट होतं. चिंचवडच्या डीमार्टला जेवढ्या सोयीसुविधा आहे किंवा ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तेवढ्या गोष्टी या काळेवाडीच्या डीमार्टमध्ये अवेलेबल नाही आहेत. त्यामुळं मनासारख्या किंवा मनाला वाटत होतं बाळाला जे कपडे घ्यावे वाटत होती, मनासारख्या साईज वगैरे ह्या गोष्टी तिथं काहीच भेटलं नाही. त्यामुळं बाळाला ज्या गोष्टीसाठी ठरवून आम्ही गेलो होतो की हे बाळाला घेईल ते घेईल म्हणून, तसलं आम्हाला काहीच घेता नाही आलं. मग फार थोडंसं काही बाळाचं जे डायपर वगैरे घ्यायचं होतं तेच घेतलं आणि 2-4 गोष्टी घेतल्या आणि मग डीमार्टवरून आम्ही तशाच घरी आलो. येता येता एका ठिकाणी थोडंसं वडापाव वगैरे खाल्ले. फार जास्त शूट वगैरे करण्याच्या भानगडीत नाही पडलो, वडापाव वगैरे खाल्ले. बाळाला पण जरा थोडंसं असं वाटलं की आता खूप जास्त टाईम झाला आहे, किरकिर होऊ शकते, कारण त्यालाही घरी आणल्यानंतर त्याच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त पण आम्हाला करायचा होता, म्हणजे त्याची पेज वगैरे पाजणं ह्या गोष्टीसाठी. म्हणून तो टाईम वेस्टेज जाऊ नये याच्यासाठी आम्ही काही केली आणि सरळ मग डीमार्टवरून घरी आलो. घरी आल्यानंतर मग बाळाचं जे काही करायचं होतं ते सगळं केलं. फायनली आता खूप सारा टाईम झाला आहे, बाकीच्या गोष्टी पण एवढं काही खरेदी करता नाही आली, त्यामुळे दाखवण्यात पण काही पॉईंट वाटत नाही. पण होप हा दिवसभरामधला जो पण काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो आणि व्हिडिओला इथेच थांबतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.